मराठा आरक्षणाविषयी मनोज जरांगे पाटील वाशी इथल्या शिवाजी चौकात काय नेमकं संबोधन करणार आहेत याकडेच मराठा समाज बांधवांचं लक्ष लागलेलं आहे। मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव जे आहेत ते वाशी इथल्या छत्रपती शिवाजी चौकामध्ये आहेत। आपल्याला माहिती की सकाळच्या सुमारास सरकारी शिष्टमंडळाबरोबर मनोज जरांगे पाटील यांची चर्चा झाली होती। जी माहिती मिळते त्यानुसार ही सकारात्मक चर्चा होती। मात्र आता मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मराठा समाज बांधवांबरोबर चर्चा करून या आंदोलनाची पुढची दिशा जी आहे ते ठरवणार आहेत। आपल्यासोबत मराठा समाज बांधव आहेत जे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करतोय। मला सांगा सध्या काय भावना आहेत, काय सांगाल? मी वाईवरून आलेलो आहे। मी सकाळपासूनच इथे आलेलो आहे, रात्री पोहोचलो आहे। रात्रीनंतर आम्ही इथे म्हणजे खारघरपाशी थांबलो होतो। मराठ्यांचे जे शिवाजी महाराजांचं जे दैवत आहे, आम्ही आता हे आमच्यासाठी जरांगे पाटील झालेले आहेत। कारण की ॲक्च्युली हे जे आरक्षण आहे हे आपण का गरजेचं आहे हे त्यांनी प्रत्येक छोट्या छोट्या लहान व्यक्तीपर्यंत पोहोचवली की गरज का आहे। आणि ॲक्च्युली ह्या आरक्षण नसल्यामुळंच आमचा समाज जो आम्ही प्रगत समजत होतो तो आमचा समाज, आमची मुलं, आम्हीसुद्धा त्याचा सफर केलेला आहे। आम्हीसुद्धा 2-2, 4-4 मार्कानं, त्याच्यामुळं आम्ही MPSC किंवा मोठ्या मोठ्या एक्झाममधनं इवन मोठे कोर्समध्ये सुद्धा आमचे फीचं स्ट्रक्चर तुम्हाला माहीतच आहे, फी स्ट्रक्चरचा किती तफावत आहे। मग हे जरांगे पाटील साहेबांनी हे दाखवून दिलं आहे की बाबा आरक्षण जसं आंबेडकर साहेबांना सुद्धा सांगितलं होतं की काही वर्षानंतर बंद करा किंवा आपले जे हे म्हणजे समाजामध्ये जो डिफरंट आलेला आहे, जो गरिबी रेषा आणि तो फरक राहिला, तो आता मराठा समाज असं झालं की दारिद्र्य रेषेखाली जायला लागलेला आहे। त्यामुळे आरक्षणाची गरज वाटते। तू काय सांगशील, तुझी काय भावना आहे? मी एक शेतकरी आहे, तर मला 82% पडले होते 12वीला। तर मी BSc ॲग्रीला ॲडमिशन घ्यायला गेलो होतो, तर तिथं एवढी फी सांगितली आणि जे दुसऱ्या समाजातले लोक होते तर थोडक्यात त्यांना म्हणजे 20%च फी आणि आपल्याला 100% फी। का आता आरक्षण नाही? इथं माझा बाप शेती करतोय आणि मी पण शेती करतोय। मग मला असं वाटतं आज माझा भाऊ पण भरतीला जातोय, पण तिथं भरतीला सुद्धा आरक्षणच चालू आहे। त्याच्यामुळे अतिशय वाईट वाटतं। पण देवासारखा आमचा जरांगे पाटील साहेब माणूस उभा आहे। जोपर्यंत तो माणूस उभा आहे तोपर्यंत आम्ही खंबीरपणे पूर्ण सकल मराठा त्यांच्या सोबत आहे। आणि आरक्षण जर त्यांनी मिळून दिलं तर महाराष्ट्रामध्ये गुलाल आम्ही उधळणार, कारण की आमचा आनंदाचा दिवस आहे आणि तो आम्ही साकार करणार। एक मराठा ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला पाहिजे, पण ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करण्यात ओबीसी समाजाचा देखील तितकाच विरोध आहे। ओबीसी समाजाला का विरोध वाटतोय ते का जरांगे साहेबच सांगतील। 50% आरक्षण ओबीसीतूनच मिळावं अशी त्यांची मागणी आहे आणि ते आम्हाला मिळावं हे आम्ही त्या जरांगे पाटलांच्या मागे सदैव उभे राहणार आहे। बरं, आज काय नेमका निर्णय अपेक्षित आहे? जरांगे पाटील तर संबोधित करणारच आहेत, काय निर्णय अपेक्षित आहे? आम्हाला म्हणजे सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळून आमच्या जो जरांगे पाटील साहेबांनी मागच्या 6 महिन्यापासून किंवा आज 15-16 वर्षापासून तो एकाकी लढत आहेत आणि त्याचं फलित हे नक्कीच गोड बातमीने मिळेल असं आम्हाला आज वाटतं आणि ते नक्कीच होईल असं ईश्वराला आम्हाला वाटतं। तुमचं काय म्हणणं आहे, काय सांगा? मी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना मी सांगू इच्छितो, बरेचसे सरकार येण्यासाठी प्रत्येक सभा घेण्यासाठी 200, 300, 500 हजारो लोक असे गोळा करत होते, पण आजची जी पब्लिक आहे ही स्वतःच्या खर्चाने लाखो करोडोने इथं उपस्थित आहे। आणि खरंच मराठी समाज हा खूप मागासलेला आहे। मी म्हणत नाही, एक तर तुम्ही जर आरक्षण देऊ शकत नाही ना तर पूर्ण समाजाचं हे समान नागरिक कायदा करा, जो राजा बनण्याचा लायक आहे त्याला राजा बनवा। आणि एक आहे, आम्हाला कोणत्याही कास्टविषयी आम्हाला वाईट बोलायचं नाही आहे, कारण प्रत्येक समाज हा जगण्यासाठी लढ्यासाठी उभा आहे। प्रत्येकाचा हक्क आम्ही दाबून येत नाही आहे। नक्कीच या मराठा समाज बांधवांच्या प्रतिक्रिया आहेत। आम्हाला गोड बातमीची अपेक्षा आहे आणि सगळ्यांचं लक्ष जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे लागलेलं आहे। मनोज जरांगे पाटील त्यांच्या भाषणामध्ये काय संबोधन करतात आहे, काय माहिती मराठा समाजासमोर ठेवतात आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सौंदाडेसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, वाशी।